न्यू एरा क्लीनटेक कंपनी द्वारा चंद्रपुर में लगाए जाने वाले ग्रीनफील्ड कोल गैसिफिकेशन प्रोजेक्ट की ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने की। इस इवेंट में केंद्रीय कोयला और खान मंत्री जी किशन रेड्डी, मंत्री आशीष जायसवाल, सांसद प्रतिभा धनोरकर, ए करण देवताले मौजूद थे। यह प्रोजेक्ट चंद्रपुर में लगभग 1650 एकड़ एरिया में अरबों डॉलर के इन्वेस्टमेंट से लगाया जाएगा। यह प्रोजेक्ट हर साल 50 लाख मीट्रिक टन से ज्यादा कोयले को प्रोसेस करेगा और मैथनॉल, हाइड्रोजन, इथेनॉल, यूरिया और सस्टेनेबल एविएशन फ्यूल जैसे केमिकल बनाएगा। ये प्रोजेक्ट केमिकल इंपोर्ट पर निर्भरता कम करेगा, बड़े पैमाने पर रोजगार पैदा करेगा और विदर्भ के इंडस्ट्रियल डेवलपमेंट को बढ़ावा देगा। इन्वेस्टमेंट गुंतवणूक आता या ठिकाणी आलेली आहे आणि जवळपास 1 लाख पेक्षा जास्त आमच्या लोकांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीनं याची सुरुवात झालेली आहे। स्टील हे फ्युचर आहे आणि ते फ्युचर कुठे आहे? ते फ्युचर या ग्रेटा एनर्जीच्या प्रोजेक्ट मध्ये या ठिकाणी आपल्या भद्रावती मध्ये आहे। इथे आपल्याला कोल गॅसिफिकेशनच्या माध्यमातून स्टीलचं उत्पादन करायचं। गाडी घेऊन घ्या तिथून आतमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। भारतातील पहिला एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प या ठिकाणी या प्रकल्पाची पायाभरणी त्याच्या कोनशिलेचं अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। दरवर्षी 50 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक कोळशावर प्रक्रिया करून उच्च मूल्यांची रसायने या ठिकाणी निर्माण केली जाणार आहेत। मोनो इथिल ग्लायकॉन, हायड्रोजन, मेथेनॉल, इथेनॉल, डायमिथाइल किमान इंधन यांचा समावेश या ठिकाणी राहणार आहे। एकूणच आत्मनिर्भर भारत Originally we were thinking about ammonium nitrate, which is used in the urea, because we do realize India imports a lot of urea. 80% of its crude oil and billions of dollars in petrochemicals and fertilizers every year, yet beneath Indian soil lies reserves over 350 billion tons. प्रोजेक्ट आहे हा एक नवीन प्रकारचा प्रोजेक्ट आहे। इथे कोळशापासून गॅस तयार होईल आणि त्याच्यापासून केमिकल तयार होते आणि कार्बन कॅप्चर होईल त्याच्यामध्ये। म्हणजे अशा प्रकारचे प्रोजेक्ट आतापर्यंत इंडियामध्ये आले नाही। त्याच्यामध्ये युरिया तयार होईल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल तयार होईल, अमोनियम हायड्रेट तयार होईल, असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत। कोल टू केमिकल म्हणतात त्याला। हे असा एक नवीन प्रकारचा प्रोजेक्ट इथं सुरू होणार आहे। आता 3 ते 4 वर्षात प्रोडक्शन चालू होणार आहे। किती इन्व्हेस्टमेंट आहे आणि किती लोकांना रोजगार मिळणार आहे? इन्व्हेस्टमेंट फेज 1 मध्ये 8,000 कोटीचा आहे आणि फेज 2 मध्ये 16,000 कोटीचा, टोटल 25,000 कोटीचे प्रोजेक्ट आहे आणि हजारो लोकांना काम मिळेल। मी 2 गोष्टी सांगतो। जसं युद्ध क्षेत्रात एक सोल्जर जातो आणि तो ते रिस्क घेतो युद्ध क्षेत्रात, तसाच एंटरप्रेन्युअर जो असतो म्हणजे व्यावसायिक हा पण एक रिस्क घेत असतो। आणि तो कशासाठी रिस्क घेतो? हा देशाच्या ग्रोथसाठी रिस्क घेतो। आज तुम्ही जागतिक पातळीवर जर बघाल तर जागतिक पातळीवर एवढे युद्ध सुरू आहेत आणि ऊर्जा स्रोत आणि ऊर्जाचा सप्लाय याच्यावर खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे। माननीय मोदीजी, माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी हमेशाच खूप जोर देऊन या ऊर्जा प्रश्नावर उत्तर काढण्यासाठी व्यावसायिकांना हमेशा प्रोत्साहन दिलं आहे। आणि न्यू इरा क्लीनटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी जो हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तो इनिशिएटिव्ह म्हणजे लीडरशिप पोझिशन मध्ये घेतलेला आहे। म्हणजे वी हॅव स्टार्टेड कोल टू गॅसिफिकेशन, म्हणजे कोलचं वायुकरण करायचं आणि वायुकरण करून त्याला तुम्ही ऊर्जा निर्मिती करायची, केमिकल निर्मिती करायची, त्यातल्या त्यात कार्बन कॅप्चर सुद्धा करायचं, म्हणजे पोल्युशन सुद्धा नाही करायचं। असा हा एकमेव प्रकल्प आपल्या देशात येत आहे। हे झालं वातावरण, ऊर्जा स्रोत। त्या व्यतिरिक्त सोशल लेवलवर जे बेनिफिट भेटणार आहे म्हणजे इथल्या लोकांना रोजगार, इथे येणारा कॅश फ्लो यातही खूप महत्त्वाचं योगदान असणार आहे। त्यामुळे हा याच्यातला एक मात्र प्रकल्प, एक वन ऑफ इट्स काइंड जे म्हणतात त्या प्रकारचा हा प्रकल्प आहे। हे दोन्ही प्रोजेक्ट्स केवळ विदर्भाकरता नाही तर भारताकरता गेम चेंजर प्रोजेक्ट्स आहेत। आतापर्यंत आपण कोळसा जाळत होतो, त्यातनं प्रदूषण करत होतो,
अनेक वर्षापासून आपल्या देशात चर्चा चालली होती कोल गॅसिफिकेशनची, की ज्याच्यामुळे प्रदूषण होत नाही आणि त्यातनं वेगवेगळे डिरायव्हेटिव्ह तयार होतात. आज त्याचे 7 प्रकल्प एकूण देशामध्ये भारत सरकारने मंजूर केले आहेत. या 7 पैकी 4 प्रकल्प हे आपल्या विदर्भात मंजूर झाले आहेत. त्यातल्या 2 प्रकल्पांचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे. विशेषतः न्यूएरा क्लीनटेक हा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी कोल गॅसिफिकेशन पासनं जे काही आवश्यक केमिकल्स आहेत किंवा कार्बन कॅप्चरिंग आहे हे केलं जाणार आहे. युरिया सारखा जो आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो असा घटक तयार होणार आहे, गॅस तयार होणार आहे आणि त्यासोबत जिथे आता आपण आहोत ग्रेटा एनर्जी या ठिकाणी कोल गॅसिफिकेशन पासून ग्रीन स्टील तयार होणार आहे. जगाच्या अनेक देशांमध्ये केवळ प्रदूषण न करणाऱ्या प्रक्रियेतनं तयार झालेलं स्टील विकत घेतात, त्याला ग्रीन स्टील म्हणतात. आणि अशा प्रकारच्या स्टीलमध्ये भारताला पुढे नेण्याचा आपल्या प्रधानमंत्री मोदयांचा त्या ठिकाणी एक निर्णय आहे आणि त्यातला पहिला प्लॅन्ट हा आपल्या अमरावतीमध्ये या ठिकाणी होतो आहे. आज त्याचं भूमिपूजन झालंय. त्याचा पहिला टप्पा ते 2 वर्षात या ठिकाणी करणार आहेत. त्यामुळे या 2 प्रकल्पांमुळे जवळपास 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे. 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे आणि विशेषतः देशाच्या एनर्जी सिक्युरिटीमध्ये या ठिकाणी एक मोठं कॉन्ट्रीब्युशन विदर्भ या माध्यमातून करणार आहे.